हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय बीटाचे सलाड. यासाठी मी एक मध्यम आकाराचा बीट वाफवून किसून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी मी घेतले कढीपत्ता. त्याच्यामध्ये आपण टाकण्यासाठी एक दही घेतलेलं आहे आणि हिंग, मोहरी आणि गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे. आता फोडणी आपण वरून देणार आहोत, त्यामुळे मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे वाटीत. सर्वप्रथम आपण किसलेल्या बीटामध्ये जे आहे त्यामुळे कोथिंबीर ॲड करतो आणि बीट हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. बीट आणि दह्याचं कॉम्बिनेशन हे आपल्याला खूप काही फायदे देऊन जातं. बिकॉज दही हे आपल्याला शरीराला थंडावा देतं आणि बीट जे आहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि पचन सुधारतं. या दोघांचं कॉम्बिनेशनने सॅलड केलं तर आता मी बघू शकता की याच्यामध्ये मी थोडंसं मीठ चवीनुसार टाकले, साखर टाकले आणि 2 मोठे चमचे घरी बनवलेलं दही टाकलेलं आहे. आणि बीटाचा अजून एक फायदा आहे की त्याच्यामुळे आपले त्वचा जी आहे त्याची चमक वाढते, प्रतिकारशक्ती वाढते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, बीटामध्ये फायबर असतं, तर असे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि फोडणीसाठी वरून मी जे आहे एक वाटीमध्ये तेल घेतलं आहे. माझ्याकडे फोडणीचं काही ते भांडं नव्हतं, सो मी एक वाटी जुनी मी ठेवलेली आहे फोडणीसाठी. त्याच्यात तेल घेतलेलं आहे मी, कढीपत्ता, एक अर्धी मिरची कापून टाकलेली आहे त्याच्यात आणि मोहरी टाकले आणि हे सगळं मिश्रण छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चिमूटभर हिंग आणि ह्या सगळ्याची फोडणी आपण तयार बीटाच्या सलाडमध्ये टाकणार आहोत की झाली आपली बीटाची कोशिंबीर तयार. तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशी ही कोशिंबीर खूप सुंदर लागते. तर ही जी आपली फोडणी आहे ती मी किसलेल्या बीटाच्या मिश्रणामध्ये टाकले आणि चमच्याने छान ढवळून घेतले. तुम्ही असेच खाऊ शकता किंवा थोडेसा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड करून पण तुम्ही खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.